क्योंकि आरएसएस की पूरी ऑर्गेनाइजेशन जर्मन्स और इटालियन से इतना ज्यादा इंस्पायर्ड है कि अब यकीन नहीं करोगे, कुछ इंडियन है ही नहीं आरएसएस के बारे में। खरंच आरएसएस ही जर्मन आणि इटलीची कॉपी आहे का? तर याचं उत्तर शोधण्याचा आम्ही सुद्धा भरपूर प्रयत्न केला. यामध्ये असं लक्षात आलं की काही टीकाकारांच्या मते आरएसएसच्या विचारसरणीची मुळं ही 1930 आणि 40च्या दशकातील युरोपमधील फॅसिस्ट राजवटींमध्ये दिसतात. आरएसएसचा गणवेश ज्यामध्ये काळी टोपी, तपकिरी शर्ट आणि खाकी चड्डी हा सुद्धा इटलीतील बेनिटो मुसोलिनी यांच्या फॅसिस्ट या चळवळीपासून आणि जर्मनीतील ॲडॉल्फ हिटलर यांच्या नाझी संघटनांपासून प्रेरित असल्याचा दावा केला जातो. 1925 मध्ये आरएसएस स्थापन झाली तेव्हा आरएसएसने त्यांच्यासाठी खाकी गणवेश स्वीकारलेला होता, जो त्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यात वापरल्या जाणाऱ्या गांधी टोपीशी जोडलेला होता. तर 1930 मध्ये या गणवेशामध्ये नव्यानं काळी टोपी आणली गेली, जी मुसोलिनीच्या फॅसिस्ट गणवेशाची आठवण करून देते. संघ नेते बी.एस. मुंजे यांनी सुद्धा त्या काळामध्ये इटलीचा दौरा करून मुसोलिनींची भेट घेतली होती. शिवाय फॅसिस्ट युवक संघटनांची रचना सुद्धा अभ्यासली आणि ती आरएसएसची मिळतीजुळती असल्याचं लिहिलं. तर एम.एस. गोलवलकर यांनी जर्मनीतील वंशाधारित राष्ट्रवादाचं उदाहरण देत विचार मांडले. 1925 ते 1935 या काळामध्ये मराठी माध्यमांत सुद्धा मुसोलिनी आणि फॅसिनिझमचं कौतुक मोठ्या प्रमाणात झालं. या सगळ्यामुळे गणवेश, शिस्त, प्रशिक्षण आणि विचारसरणी या पातळ्यांवरती आरएसएसने इटली आणि जर्मनीतील फॅसिस्ट मॉडेल्सची छाप घेतली असल्याचा आरोप केला जातो. बाकी ध्रुव राठीच्या या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि आपल्या ट्यूबलाइटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.